गुड मॉर्निंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालकांना सुप्रभात. गुड मॉर्निंग. इंग्रजीमध्ये गुड या शब्दाच्या मदतीने नाऊन वापरल्यास, नाऊन म्हणजे नाम, नाऊन वापरल्यास अनेक वाक्ये तयार करता येतात. तर ती मोठमोठीच वाक्य असली पाहिजे तसं नाही. इवन अतिशय सोपी सोपी वाक्य आपण बनवू शकतो आणि न घाबरता बिनधास्त बोलू शकतो. तर बघा, पहिलं वाक्य आहे गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. गुड आफ्टरनून, शुभ दुपार. गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ. गुड नाईट, शुभ रात्री. आता वरील हे 4 शब्द आपण डे टू डे लाईफमध्ये दररोज वापरत असतो आणि एकमेकांना अभिवादन करण्यासाठी, ग्रीटिंग्स करण्यासाठी आपण त्या वाक्यांचा किंवा शब्दांचा उपयोग करू शकतो. त्याच्यानंतर गुड लक, शुभेच्छा. गुड डे, तुमचा दिवस चांगला जाओ. राईट. म्हणजे ही जवळजवळ 6 वाक्ये आपण गुड या शब्दाच्या मदतीने बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरेचसे विद्यार्थी आणि पालक कंप्लेन करतात, त्यांच्या मनामध्ये शंका असते की आम्हाला काहीच इंग्रजी बोलता येत नाही. पण मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही सुरुवात केली गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट, गुड इव्हिनिंग, गुड डे, राईट, त्याच्यानंतर गुड लक, अशा प्रकारची वाक्य बोलण्याचा जर प्रयत्न केला ना, तर तुमच्या आत्मविश्वासामध्ये भर पडेल आणि तुम्ही स्वतःला सांगू शकतात की आय कॅन स्पीक इंग्लिश. मी इंग्रजी बोलू शकतो, मी इंग्रजी बोलू शकते. त्याच्यानंतर बघा, गुडच्या मदतीने नाऊन वापरल्यास वाक्य कशी तयार होतात. आपल्याला एखाद्याची प्रशंसा करायची असेल, ॲप्रिशिएशन करायचं असेल, तर अशा वेळेला कशी वाक्य असतात बघा. गुड जॉब, चांगले काम केले. गुड जॉब, चांगले काम केले. गुड वर्क, उत्तम कार्य. आपण एखाद्याला म्हणतो ना गुड वर्क. गुड बॉय, चांगला मुलगा. गुड गर्ल, चांगली मुलगी. गुड आयडिया, चांगली कल्पना. गुड न्यूज, चांगली बातमी. गुड पॉईंट, चांगला मुद्दा. गुड एफर्ट, चांगला प्रयत्न. गुड हॅबिट, चांगली सवय. मी एखाद्याला म्हणजे माझ्या मुलांना म्हणू शकतो गुड हॅबिट, तुमची चांगली सवय आहे ही. गुड एफर्ट, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी चांगला प्रयत्न करत आहात. तुमच्यासाठी माझ्याकडे एक गुड न्यूज आहे. अशी वाक्यरचना आपण नेहमी बिनधास्तपणे बोलत असतो बघा. गुड आयडिया, चांगली कल्पना आहे. गुड गर्ल, चांगली मुलगी आहे. गुड बॉय, चांगला मुलगा आहे. गुड वर्क, चांगलं काम आहे. गुड जॉब, चांगले काम केले. राईट. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बोलू शकतो बघा. त्याच्यानंतर बघा, अजून काही वाक्य आहेत आपल्याकडे. गुड फूड, चांगले अन्न. शरीरासाठी चांगले अन्न असले पाहिजे, फ्रेश अन्न असलं पाहिजे, न्यूट्रिशियस फूड असलं पाहिजे. राईट. गुड फूड, चांगले अन्न, जेवण. गुड बुक, चांगले पुस्तक. गुड मूवी, चांगला चित्रपट. गुड सॉन्ग, चांगले गाणे. गुड गेम, चांगला खेळ. गुड टेस्ट, चांगली चव. गुड स्मेल, चांगला वास. गुड हेल्थ, चांगले आरोग्य. गुड वेदर, चांगले हवामान. गुड रिझल्ट, चांगला निकाल. बघा, जवळपास 25 सेंटेन्सेस वी हॅव स्टडीड, अँड बाय यूजिंग दीज 25 सेंटेन्सेस वी कम टू नो दॅट वी कॅन स्पीक इंग्लिश. आपल्या लक्षात येतं 25 वाक्यांचा अभ्यास केल्याने की आपण इंग्रजी बोलू शकतो. राईट. तर वाय आर यू कीपिंग फिअर इन युअर माइंड. मनात भीती का ठेवायची. इमिजिएटली वी कॅन रिमूव्ह दिस काइंड ऑफ फिअर फ्रॉम अवर माइंड. राईट. त्याच्यानंतर बघा, अजून काही वाक्य आहेत आपल्याकडे. गुड फ्रेंड्स, चांगला मित्र.
गुड टीचर चांगले शिक्षक, गुड स्टुडंट चांगला विद्यार्थी, गुड मॅनर्स चांगले शिष्टाचार म्हणजे संस्कार, गुड ॲडवाईस चांगला सल्ला. बघा, ही वाक्ये तुम्ही मुलांचे कौतुक करताना किंवा कोणाला प्रोत्साहित करताना सहजपणे वापरू शकता. उदाहरणार्थ, जेव्हा एखादा विद्यार्थी चांगलं उत्तर देतो तेव्हा तुम्ही गुड आन्सर, गुड जॉब असे म्हणू शकतात. राईट. म्हणजे इफ वी वॉन्ट टू मेक ॲप्रिशिएशन ऑफ एनीबडी at the same time we can use such sentences to praise him, to praise her, to praise them. राईट. म्हणजे त्यांचे कौतुक करण्यासाठी, प्रशंसा करण्यासाठी आपण अशा प्रकारची वाक्य वापरू शकतो. तर एकूण वी हॅव स्टडीड अराउंड 30 सेंटेन्सेस अँड विथ द हेल्प ऑफ दीज 30 सेंटेन्सेस we can have confidence that one day we will become a good speaker in English. राईट. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होतो, लक्षात घ्या. आपण जर सराव केला नाही, नथिंग विल बी देअर इन अवर हँड. आपल्या हातात काहीच उरणार नाही. प्रॅक्टिस, ओनली प्रॅक्टिस. राईट. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.